नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचाराचा वेग लक्षणीयरित्या वाढला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले। मकर संक्रांती अर्थात 14 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर मशाल चिन्हावरील अधिकृत उमेदवारांनी सामाजिक संदेश देत आणि नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला आक्रमक धार दिली। तिळगुळ घ्या, गोड बोला या पारंपरिक संदेशातून मतदारांशी आपुलकीने संवाद साधत जनसंपर्कावर विशेष भर देण्यात आलाय। प्रचार फेरी दरम्यान घराघरात भेटी देत परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले। संस्कृतीशी नाते जपणाऱ्या या आगळ्यावेगळ्या प्रचार पद्धतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। प्रभाग क्रमांक 17 मधील राजकीय चित्र वेगाने बदलताना दिसत असून दिखाऊ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेल्या नेतृत्वालाच साथ देण्याचा स्पष्ट कौल नागरिक देताना दिसत आहे। सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मशाल चिन्हावरील उमेदवारांकडे मतदारांचा कल झपाट्याने वाढत आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार प्रमिला कैलास मैन, मंगेश लक्ष्मण मोरे, मंगला प्रकाश आढाव, शैलेंद्र आत्माराम ढगे यांच्या माध्यमातून प्रभागाचा समतोल व सर्वांगीण विकास निश्चित होईल असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। याच विश्वासातून या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार प्रभागातील जनतेने जाहीरपणे केलाय। समाजाच्या हितासाठी सातत्याने राबविलेल्या विकास कामे, समाजसेवा आणि जनहिताच्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवरच हा पाठिंबा मिळत असल्याचं नागरिकांनी स्पष्ट केलंय। प्रचारादरम्यान नागरिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने संपूर्ण प्रभागात उत्साह, सकारात्मकता आणि विजयाचा आत्मविश्वास दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये विजय हा मशालीवरील चारही उमेदवारांचाच होणार अशी ठाम भूमिका नागरिकांनी व्यक्त करत उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केलाय। निवडून आल्यानंतर पारदर्शक कारभार आणि विकास कामांना गती देण्याचा शब्द उमेदवारांनी दिला असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये मशाल पेटली असून विजयाची दिशा स्पष्ट होताना दिसत आहे। 17 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, कालच संध्याकाळी आपण बघितलं असेल नाशिक शहरामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि त्यांचे पुतणे श्री राजजी ठाकरे ह्या ठिकाणी नाशिककरांना संबोधित केले। वाढता भ्रष्टाचार, वाढती गुंडागिरी यावर ह्या दोन्ही भावांनी अतिशय आक्रमकपणे ह्या ठिकाणी त्यांनी त्याचा कथा केलेला आहे। काय परिस्थिती आहे नाशिक शहरामधील, तर नाशिक शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे आणि सगळ्या गोष्टी ही गोष्ट सिद्ध करतात का राजजी यांचं ज्या वेळेला राज्य ह्या नाशिक महानगरपालिकेवर होतं त्यानंतर विद्यमान सरकारने एक साधी वीट सुद्धा रचण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही। जे काही कामं राजजी यांच्या काळात झाले त्यानंतर एकही स्वीकृत चांगले कामं ह्या ठिकाणी झालेलं नाही आणि या सर्व गोष्टींवर ह्या दोन्ही भावांनी काल संध्याकाळी अतिशय आक्रमकपणे ह्या ठिकाणी प्रकाश झोत टाकलेला आहे आणि त्याचा निश्चित फायदा आणि त्यांचं मार्गदर्शन ह्या नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेच्या गटाला झाल्याशिवाय राहणार नाही। या दोन्ही भावांनी काल संध्याकाळी जो काही प्रचार केलेला आहे, जी तेजाची मशाल ह्या ठिकाणी पेटवलेली आहे, ती तेजाची मशाल पूर्ण नाशिक शहरामध्ये ज्योत निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एकच सांगतो, सर्व नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वांची आवडती